एक तरुण जो तिच्यावरती प्रेम करतो आणि ती याच्यावरती प्रेम करते, पण त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे, पण तिला स्वतःचं करिअर करायचं आहे, त्याला संसार करायचा आहे आणि तिला आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तो तिच्यासाठी जगत होता, पण ती आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगत होती. तर असा होता तो आणि अशी होती ती. यांच्यामध्ये सुरू झाला संघर्ष आणि यात या तरुणानं जे पाऊल उचललं ते अत्यंत भयंकर होतं आणि त्यामुळे 2 जीव तर गेलेच, पण त्यामुळे 2 परिवार आणि त्यांची स्वप्नसुद्धा धुळीस मिळालेली होती. आणि ही घटना घडलेली होती बेळगाव जिल्ह्यामध्ये. आता या घटनेला सुरुवात करण्यापूर्वी नंबर 1, ही घटना कर्नाटकमध्ये घडलेली आहे आणि कर्नाटकी जी नावं आहेत किंवा त्याचं जे उच्चारण आहे ते उच्चारण हिंदीमध्ये वेगळं असतं, कर्नाटकी भाषेमध्ये वेगळं आहे आणि मराठीमध्ये वेगळं उच्चारण येतं. त्यामुळे माझ्याकडून जर उच्चारण थोडंसं वेगळं झालं तर नक्की माझी काय चूक झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि आपण म्हटलेलं होतं की महाराष्ट्राच्या बाहेरच्या ज्या स्टोरी असतील तर त्या स्टोरी आपण DSD वर्ल्डवरती टाकणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या स्टोरीज या चॅनलवरती टाकणार आहोत. पण आत्ता मी जी घटना सांगणार आहे ती घटना मराठी मुलखामधली आहे आणि मराठी आणि कानडी ही मंडळी माझ्या दृष्टीनं एकच आहे, कारण आमचा पांडुरंग कानडाव विठ्ठलू कर्नाटकू हा एकच आहे. असो, तर तारीख आहे 21 जुलै 2022, वार होता गुरुवार आणि या दिवशी बेळगावातील बसव कॉलनी जी आहे त्या भागामध्ये एका घरामध्ये 2 मृतदेह पडलेले होते आणि रेणुका नावाची तरुणी, तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती आणि रामचंद्र नावाच्या तरुणानं फाशी घेतलेली होती. आता पोलीस या ठिकाणी पोहोचले, त्यांनी पंचनामा केला आहे. बॉडी जी आहे ती जिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि यावेळेस मयत तरुण रामचंद्र याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली. आता याच्यामध्ये रेणुकाने मला धोका दिला, मी तिच्यावरती प्रेम केलं, ती म्हणत होती हे वाईट स्वप्न समजून आपलं प्रेम विसरून जा वगैरे वगैरे अशा आशयाची ती चिठ्ठी होती. आता या सगळ्यावरून घटना का घडली असावी हे सगळं लक्षात येत होतं. तर साधारणपणे 3 ते 4 वर्षापूर्वी ST बसचा धूर आणि हॉर्न सोडून बाकी सगळे अवयव वाजणारी सरकारी गाडी या आवाजाच्या साक्षीनं सुरू झालेली ही लव्ह स्टोरी एका वेगळ्याच वळणावरती पोहोचलेली होती. तर बेळगाव जिल्हा आहे त्या ठिकाणचं सौंदंती तालुका आहे, म्हणजे आई यल्लम्मा देवी जी आहे त्या देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा भाग आहे. आता या भागामध्ये मुद्दूर नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये रेणुका केंचप्पा पंचनवार नावाचे एक तरुणी राहते आहे. तिचं वय साधारणपणे 29 वर्षाचं आहे आणि हिचे आईवडील जे आहेत ती कष्टाची कामं करतायत, पण ते आपल्या मुलीला शिकवून तिला स्वतःच्या पायावर उभी करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांची मुलगीसुद्धा त्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणारी होती आणि ती मुलगी जी आहे ती सुद्धा मोठ्या जिद्दीची होती आणि ती राणी चेन्नम्मा विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी MA राज्यशास्त्र करत होती. त्याचबरोबर ती दुसरीकडे KLE हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी करत होती. म्हणजे आईवडिलांवरती आपल्या पैशाचा भार न टाकता मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली होती, स्वतः पैसे कमावत होती आणि त्याच्यातून शिक्षण घेत होती. त्याचबरोबर ती स्पर्धा परीक्षांचा सुद्धा अभ्यास करत होती. आता ही रेणुका जी आहे ती रेणुका रोज गावामधून बसनं बेळगावला यायची आणि बेळगाववरून गावाकडे जायची. आता यावेळेस त्या बसमध्ये तिची ओळख हुळीगोप हे जे गाव आहे त्या गावामधले रामचंद्र तेनगी यांचं वय साधारणपणे 30 वर्षाचं आहे या तरुणाबरोबर ती झाली. आता हा तरुणसुद्धा बेळगावमधल्या एका कंपनीमध्ये काम करत होता आणि याच बसने जात होता आणि येत होता आणि त्यामुळे या दोघांची, या तरुण आणि तरुणीची चांगली मैत्री झाली होती आणि पुढं जशी GST वाढावी तशी यांची मैत्री वाढत चाललेली होती. आता या दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नव्हतं, एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांना करमत नव्हतं आणि त्यामुळे या दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि आता यांच्या मैत्रीला रेंज यायला लागलेली होती आणि पुढं रेणुका जी आहे तिनं बसला जाणं येणं तिला त्रासदायक व्हायला लागलं. त्यामुळे मग ती त्या बेळगावमध्ये गेल्यानंतर तिनं बसव कॉलनी जी आहे त्या ठिकाणी एक रूम भाड्यानं घेतली आणि तिथं ती राहायला लागली. आता एका बाजूला ती तिकडं राहत होती
आणि ती कॉलेज करत होती, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये काम करत होती आणि त्यानंतर घरी आली की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते. म्हणजे तिचं पूर्ण फोकस स्वतःच्या करिअरवरती होतं. आता दुसऱ्या बाजूला माळमारुती हा जो भाग आहे त्या भागामध्ये रामचंद्रने सुद्धा मग त्या ठिकाणी तो त्या भागात राहायला लागलेला होता. आणि जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस मग हे दोन मित्र जे आहेत ते मित्र एकमेकांना भेटायचे, मनातल्या गुजगोष्टी एकमेकांना सांगायचे. अशा पद्धतीनं हळूहळू यांची मैत्री जी आहे ती वाढली. त्यानंतर त्या मैत्रीचं प्रेमामध्ये रूपांतर झालं आणि मग त्यानं आपल्या मनातली इच्छा तिला बोलून दाखवली, म्हणजेच प्रपोज केलं. आणि त्यानंतर तिनंही त्याला होकार दिला आणि मग एकमेकांचा म्हणजे एकमेकांना सिग्नल वगैरे मिळाला आणि मग ही प्रेमाची बेळगाव एक्सप्रेस जी आहे ती धावायला लागली. आता हिचं त्याच्यावर प्रेम होतं, त्याचं याच्यावरती प्रेम होतं आणि ते पण अगदी जीवापाड होतं. मग ते एकमेकांना आधार देत होते, एकमेकांना साथ देत होते, सहकार्य करत होते आणि साधारणपणे 2-3 वर्ष यांचं हे जे प्रेम प्रकरण आहे ते प्रेम प्रकरण चाललेलं होतं. पण याच काळामध्ये मग त्यांनी त्यांच्या भविष्यकाळाचं प्लॅनिंग केलेलं होतं, लग्नाचा विषय घेतलेला होता, त्यानंतर गोड स्वप्न रंगवलेली होती, भावी आयुष्य, भावी जीवन या पद्धतीचे सगळे स्वप्न पाहिलेले होते. पण पाठीमागच्या काही काळापासून ही जी रेणुका आहे ती रेणुका रामचंद्रनला टाळायला सुरुवात केलेली होती तिने, किंवा ती आपल्या प्रेमीला टाळत होती. आणि त्यामुळे हा जो तरुण आहे तो तरुणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता आणि तो मात्र तिला लग्नाचा तगादा लावत होता की आत्ता आपण 30शीमध्ये पोहोचलेलो आहोत, आपण आता लग्न केलं पाहिजे, यासाठी तो आग्रही होता. पण ती मात्र त्याला सांगत होती की मला माझं करिअर करायचं आहे, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे. आणि तो मात्र तिला लग्नासाठीचा प्रचंड आग्रह किंवा तगादा लावत होता आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. आता आपली प्रेयसी आपल्याबरोबर ती अपेक्षित प्रतिसाद देत नाही आहे किंवा ती पहिल्यासारखं पण वागत नाही आहे, यामुळे हा वेडापिसा व्हायला लागलेला होता. आता ती अशी का वागते आहे याच्या मनामध्ये नाना शंका यायला लागलेल्या होत्या आणि हा तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता आणि ती मात्र याला टाळण्याचा प्रयत्न करत होते. आणि याच्यामुळे जर याच्यात चुकून भेट झालीच तर मात्र यांच्यामध्ये वादावादी होत होती. आणि त्यावेळेस मग तिनं निक्षून सांगितलेलं होतं की तू आता मला विसरून जा, तू मला भेटण्याचा प्रयत्न करू नको, मी तुझ्याशी लग्न करणार नाही, आपलं हे जे प्रेम आहे ते प्रेम वाईट स्वप्न होतं असं समज आणि हे सगळं विसरून जा. आता हे ऐकल्यानंतर मात्र या तरुणाला धक्का बसला, जिच्यावरती मी जीवापाड प्रेम केलेलं आहे, जिला आपलं सर्वस्व मानलेलं आहे, जिच्यासाठी 2-3 वर्ष वाट पाहिलेली आहे आणि तीच आता असं बोलायला लागलेली आहे. आता ती आपल्याला आणि आपल्या प्रेमाला धोका देते, अशा पद्धतीची मानसिकता याची तयार झाली असं त्याला वाटायला लागलेलं आहे. आणि लग्नच जर करायचं नव्हतं तर मग हे प्रेम कशासाठी केलं होतं किंवा 2-3 वर्ष आपण एकत्र कशासाठी होतो, म्हणजे एवढं प्रेम कशासाठी केलं तर त्याचं जे मनातलं स्वप्न होतं ते स्वप्न भंगायला लागलेलं होतं, काय करावं त्याला सुचत नव्हतं. आणि यावेळेस मग त्यानं टोकाचा निर्णय घेतलाय आणि आता त्यानं परतीचे दोर कापून टाकलेले होते. एक तर लग्न किंवा आयुष्य भग्न यापैकी कुठली तरी गोष्ट त्यानं मनामध्ये ठरवलेली होती. आणि त्या दिवशी रामचंद्र जो आहे तो त्याच्या गावाकडे गेलेला होता. रात्रीच्या वेळी तो बेळगावला आला, पण मनामध्ये विचार पक्का केलेला होता आणि यानं तिला फोन केला. त्यावेळेस ती कामावरती होती आणि तिनं सांगितलं मी उशिरा घरी येणार आहे. त्यानंतर हा प्रेमी जो आहे तो रात्री उशिरा तिच्या घरी गेला, तिची वाट पाहत थांबला. रेणुका कामावरून घरी आली आणि घरी आल्यानंतर मग या दोघांच्यामध्ये पुन्हा लग्नाचा विषय सुरू झाला आणि यांच्यामध्ये वाद झाला, भांडणं सुरू झाली. आणि यावेळेस हा वाद इतक्या टोकाला गेला की यानं तिच्याच गळ्यातली ओढणी जी आहे त्यानं तिचा गळा आवळायला सुरुवात केली. आणि एवढंच नाही तर तिचा गळा आवळत असताना तिला ओढत ओढत बाथरूममध्ये नेलं आणि या ठिकाणी तिचा गळा आवळून खून केला, तिला संपवलं. आणि त्यानंतर यानं घरच्यांना मेसेज केला की मी हिची हत्या केलेली आहे आणि आता मी सुद्धा आत्महत्या करतो आहे. आणि त्यानंतर रामचंद्रने सुद्धा गळफास घेतला आणि आत्महत्या केली. आता हा जो मेसेज आहे तो मेसेज तिकडे घरच्यांना गेलेला होता. आता घरच्यांनी याच्याबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, घरची मंडळी घाबरलेली होती, त्यांनाही काय करावं सुचत नव्हतं, त्याचा संपर्क काय होत नव्हता. त्यामुळे ते पालक जे आहेत ते पालक त्या क्षणी बेळगावला निघाले आणि रामचंद्र जो ज्या रूमवरती होता त्या रूमवरती गेले, पण त्या ठिकाणी हा नव्हता. त्यानंतर तात्काळ ही घरची मंडळी पोलिसांमध्ये गेली, पोलिसांना हे सांगितलं आणि मग पोलिसांनी मोबाईलचं लोकेशन काढलं. आता ते जे लोकेशन आहे ते बसव कॉलनीमधलं होतं आणि त्यावेळेस मग ही सगळी मंडळी त्या कॉलनीमध्ये आली, त्या घरापर्यंत आली, पण तोपर्यंत सगळं संपलेलं होतं. या ठिकाणी त्या फक्त मुलीचाच नाही तर त्या मुलीच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा सुद्धा गळा घोटलेला होता. आणि इथं या तरुणानं स्वतःचाच नाही तर स्वतःच्या आईवडिलांच्या विश्वासाची सुद्धा आत्महत्या केलेली होती. आता हे दोघंजणही या जगामध्ये नाही आहेत,
पण या सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर ते आहे या दोघांच्या घरची मंडळी आणि त्या मंडळींना भोगावा लागणारा हा त्रास आहे. म्हणजे जो विचार ती मुलगी करत होती, आपल्या आईवडिलांचा विचार करत होती, तोच विचार जर या तरुणानं केला असता तर कदाचित अशा पद्धतीची घटना घडली नसती. पण आपल्यासमोर जे कारण येतं या हत्येचं आणि आत्महत्येचं, कदाचित म्हणजे जे समोर आलेलं आहे कदाचित वेगळं कारणसुद्धा काहीतरी असू शकतं. ही घटना वेगळ्या पद्धतीची सुद्धा असू शकते, कारण या सगळ्याचा तपास चाललेला आहे आणि जसं दिसतं तसंच असतं असं नसतं, कधी कधी वेगळंसुद्धा असतं आणि हे आपण पाठीमागं पण अनेक घटनांवरून अनुभवलेलं आहे. तर आता तपास चालला आहे, नवीन वेगळी माहिती समोर येऊ शकते आणि जर तुम्ही या भागातील असाल आणि कदाचित वेगळी माहिती काही तुम्हाला असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? आपलं पहिलं प्रेम आपली आई असते, आपलं दुसरं प्रेम आपले वडील असतात, आपले तिसरं प्रेम आपल्या घरातली मंडळी असतात आणि आपलं चौथं प्रेम हे घराच्या बाहेर सुरू होतं. पण हे ज्यांना कळतं त्यांना खरं प्रेम कळलेलं असतं. पण दुर्दैवाने अजूनही या गोष्टी आमच्या लोकांच्या लक्षात आलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट, जर समोरची व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देत नसेल तर त्या व्यक्तीच्या मागं जाण्यापेक्षा किंवा आपण कुणावरती प्रेम करतोय याच्यापेक्षाही आपल्यावरती कोण प्रेम करतंय हे महत्त्वाचं आहे. आणि जे आपल्यावरती प्रेम करतायत त्यांच्यावरती जर प्रेम करायला सुरुवात झाली तरच हे जीवन सुंदर होऊ शकतं. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, अनेकदा मुली कोणाच्या तरी प्रेमात पडतात आणि त्यानंतर त्यांना आपली चूक लक्षात येते, पण ज्यावेळेस या गोष्टीतनं बाहेर पडण्याचा ते विचार करतात त्यावेळेस मात्र त्या बाहेर पडू शकत नाहीत. कारण म्हणजे हे जो प्रकार आहे ना, तो प्रकार हा वाघाची गुहा आहे. याच्यामध्ये जाता येतं पण माघारी येणं फार अवघड असतं आणि त्यामुळे सुरुवातीलाच विचार करायचा असतो. म्हणजे सुरुवातीलाच शेवटी काय होऊ शकतं याचा विचार करायचा आणि मगच सुरुवात करायची असते. आणि जाता जाता लक्षात ठेवा, कोणतंही पाऊल उचलताना एकदा तरी आपल्या आईवडिलांचा विचार करा, त्यांच्या कष्टाचा विचार करा, त्यांच्या उपकाराचा विचार करा, त्यांच्या स्वप्नांचा विचार करा. आपल्याकडून कधीही चुकीचं पाऊल पडणार नाही. बरं, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.